लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आजची एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पण त्या अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत हे कमेंट करून सांगायचे आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायचे। म्हणजेच जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुमचं नाव, तुमचा जिल्हा हे कमेंट करून सांगायचे। म्हणजेच आपल्यालाही समजेल की किती महिलांना जानेवारीचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत आणि ज्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी सुद्धा एक अपडेट आलेली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी कोणती गुड न्यूज आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या आणि सरकारच्या इतर योजनांचे अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात। आता गुड न्यूज म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, उद्यापासूनच खात्यावर 1500 रुपये, अर्थ खात्यातून 3490 कोटी वर्ग, म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही उद्यापासून तुमच्या खात्यावर 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात आहे आणि अर्थ खात्यातून 3490 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत। आता इथे पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे। म्हणजेच प्रत्येक वेळेस हा हप्ता 25 ते 26 तारखेपर्यंत येत होता आणि उद्या 21 तारीख आहे, म्हणजे उद्यापासून तुमच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। म्हणजेच वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये ह्या महिन्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये एक न्यूज आली होती की 5 लाख महिलांचे अर्ज हे बाद झालेले आहेत, त्यामुळे आता जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे। आता इथे बघू शकता तुम्ही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता, पण आता उद्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या। म्हणजे इथे बघू शकता तुम्ही की फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे असा बऱ्याच महिलांचा सवाल होता, परंतु आता उद्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि डिसेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची संख्या जवळपास 2,46,00,000 होती आणि त्याच्यानंतर आता 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीत हा जो आकडा आहे तो 2,41,00,000 एवढ्या महिला शिल्लक होत्या। मात्र आता अद्याप फेब्रुवारीची आकडेवारी आलेली नाही, मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। म्हणजेच ज्या जानेवारीमध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या, आता फेब्रुवारीमध्ये त्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अजून तो आकडा समोर आलेला नाही, पण अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आता इथे बघू शकता तुम्ही 9 लाख महिलांची या योजनेतून नावं कमी करण्यात येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे। म्हणजे जवळपास जे 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती त्यात आता 4 लाख महिलांची नावे अजूनही कमी करण्यात येणार आहेत। म्हणजेच अशा टोटल 9 लाख महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून त्यांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात येणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आलेली आहे। नमो शेतकरी योजना लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत, या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत, तर नमो शेतकरी योजनेतून 1000 मिळत आहेत। म्हणजे जसे त्यांना महिन्याला सरकारकडून 1,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये मिळत आहेत। तसेच दिव्यांग विभागाकडून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे। वाहनं असलेल्या 2.5 लाख महिला आहेत त्यांनाही यातून वगळण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी दिव्यांग विभागातून लाभ घेत होत्या त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे आणि जवळपास ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे अशा 2.5 लाख महिला आहेत त्यांनाही या योजनेतून वगळलेलं आहे। सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, त्यांनी सुद्धा आपले अर्ज माघारी घेतलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी हप्ता अपडेट। ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अजूनही आलेला नाही आणि त्या लाडक्या बहिणी सरकारच्या सगळ्या नियम आणि अटींमध्ये बसत असतील तर त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्र मिळणार आहेत, ज्यामुळे लाडक्या बहिणींना कोणतेही आता टेन्शन घ्यायचं कारण नाही। त्यामुळे तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। आणि जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात। धन्यवाद।